केलं की आम्ही 60,000 कोटी अयोध्यामध्ये खर्च करणार आहोत. चांगली गोष्ट आहे. तिसरं आत्ताच अभिषेक करताना एका कोणीचे भाषण करताना सांगितलं की दुष्काळासाठी कशाच काम केलेल्या लोकांना, त्या चारा छावण्या काढल्याच्या लोकांना त्यांची विना अजून मिळाली आहे. म्हणजे रामाला प्रिय असलेली गोमाता, तिचा उपासना ज्यावेळी चालू होतो त्याला कार्याची व्यवस्था जी केली, त्यासाठी जी गुंतवणूक केली आणि ती गुंतवणूक सरकार देणार म्हणून सांगत होती, ती 2-3 वर्ष झाली तरी दिली जात नाही. रामाची आणि गोमातेची भक्ती ही याच्यामध्ये यांच्या मनात किती आहे याचं एक ते लहानसं उदाहरण. आणि त्यामुळे ठीक आहे, कार्यक्रम तुम्ही करा, जे टेलिव्हिजनवर ह्याच्यानंतरचं पाहिजे, पण त्याच्यामध्ये निवडणुका जिंकता येतील असा त्यांचा जो समज आहे त्याबद्दलचं वास्तव चित्र हे आपल्याला लोकांचं बघायला मिळेल. मी अनेक ठिकाणी लोकांना विचारतो, तुमचं काय नसतं आहे? नंतर रामाच्याबद्दल आमच्यामध्ये दुसरा विचार असल्याचं काही कारण नाही, पण निवडणुकीच्या वेळेला जरा काच होतो, याच वेळेला नेमकं काच होतं. याच वेळेला सगळ्या सरकारी जाहिराती एका विषयावर सगळी जर काय येतात तर लोकांचा स्वभाव हे प्रश्नामुळे, पण मोदी साहेबांना त्या संबंधीची चिंता वाटत. मोदी साहेब तशी असे गमतीशीर नसतं. आता मी पार्लरचा मेंबर आहे, तुम्हाला पार्लरची इमारत तुम्ही टी व्हीमध्ये बघितली असेल जुनी, असंच आहे का? लोकसभा राज्यसभा इथे इमारत ही दिल्लीमध्ये दुसरी इमारत फार छान इमारत असते, स्वातंत्र्याच्या आधीपासूनची. आणि ही सगळी इमारत तसं बाजून ठेवली, सगळं नवीन इमारत झाली. आता जवाहरलाल नेहरू यांच्यापासून जे संसद बांधले या देशाच्या सगळ्या विविध प्रश्नाच्या संबंधी वेगळी दिशा देणारं व्यासपीठाची वास्तू म्हणून जी संसद, जे पार्लमेंट, जी लोकसभा, जी राज्यसभा आपल्याला ठाऊक आहे ती यांनी बंद करून टाकली आणि आता नवीन बांधली. ठीक आहे, नवीन अशी बांधली ते आले भाषे आणि त्यांचे एक वैशिष्ट्य असं काय असतं की साष्टांग दंडवत असतात. त्यांनी साष्टांग दंडवत त्या ठिकाणी असतात. तुम्ही कदाचित क्लिअर पाहिलं असेल. आणि हे सगळं काय आहे याचा विचार केला पाहिजे. मूलभूत कसं याच्याचं बाजून ठेवा आणि वरच्या प्रश्नाकडे जनतेचं मत हे वळवण्याच्या संबंधीची काळजी ही जाणीवपूर्वक घेतली जाते. आणि त्याचं कारण की या देशाची गरिबी, बेरोजगारी, महागाई, सामान्य माणसाच्या हिताची आवश्यकता या सगळ्या गोष्टी या दूर ठेवण्याच्या संबंधीचं काम आज त्या ठिकाणी होतं. आणि हे ठीक आहे, तुम्हाला काही करायचं, आमचा काही करायचा विरोध नाही, तुम्ही अवश्य करा, तर हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये सत्तेचा गैरवापर करून वेगळं मत मांडणाऱ्यांच्या हल्ले सुरू होते. आज पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीसारखे कसोबा कष्टकरी मुख्यमंत्री ते ऐकत नाही यायचं. योग्य असेल तर योग्य म्हणते, अयोग्य असेल तर अयोग्य म्हणते. त्यांचे 5 पंचायत धागे घातले, त्यांचे 2 माणसे चुरून ठेवले. तसंच आज दिल्लीमध्ये सरकार आहे, त्याचं नेतृत्व केजरीवाल यांच्याकडे. त्या केजरीवालांना जनतेने 2-3 मतांनी निवडून दिले आणि इतकं निवडून दिलं की दिल्ली विधानसभात 80 जागा असतील, 110 जागा असतील, तर त्या 110मध्ये 108 जागा यांच्या. तेवढा लोकांचा आशीर्वाद त्यांना. आणि असं असताना की आपल्या चौकशीत बसत नाहीत, आपलं हो म्हणत नाही, त्याचा परिणाम त्यांच्या ईडीच्या नोटिसात येतात, हातात आणून सांगतात. त्यांची 3 माणसे आज तुरुंगामध्ये टाकली.
महाराष्ट्रात काय झालं? अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री, त्यांच्या आरोप केला गेला की गृहमंत्री असताना त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी कॉलेज चालले, हायस्कूलचे, त्या संस्थेला त्यांनी काहीतरी 110 कोटी रुपये मिळवून दिले बेकायदेशीर, हा त्यांच्यावरचा आरोप, आणि त्यासाठी त्यांना 6 महिने तुरुंगात टाकले. आणि आता शेवटी त्याची चौकशी झाली. आता कोर्टामध्ये केस त्यांची फायनल स्टेजला आहे, आणि त्या फायनल स्टेजला हायकोर्टात नंबर जाताना ही रक्कम जी शेतकऱ्यात होती ती आता 1.5 कोटीवर आली. 1.5 कोटीचा काहीतरी व्यवहार काय, तुमच्या शिक्षण संस्थेला 2 लोकांच्याकडून देणगी दिली. मी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष, इथे तुमचे 2 रयतची शाळा कॉलेज संस्था आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये या संस्थेच्या शाखा आहेत. अनेक ठिकाणी मी जातो, कॉलेजची इमारत बांधण्याची लोकांना आव्हान करतो, लोक पैसे देतात, ते आम्ही ताशा यांच्याकडे देतो आणि इमारतीचं काम पूर्ण करावून सांगतो. शैक्षणिक कामाच्यासाठी पैसा घेणं, जमा करणं, त्याचा हिशोब दे, याचा असं भ्रष्टाचार नाही. पण अशा कामाच्यासाठी त्या ठिकाणी अनेक यांना इतकी सुद्धा सामना वर्षांपासून तिथे संपादक आहेत, माझे मिसेस, माझ्या शेजारी त्यांची जागा असते.